दोघी संगतीन राहू दोघी संगतीन प्रियतमा मी चालली तू माझा चंद्रमा मी चालली तू माझा चंद्रमा. मी गरीब माणूस आणि मग काम धंदे करतो 200-300 रुपये कमवतो आपली जिंदगी करतो. 8 दिवस झाले माझी पत्नी मला दररोज उपाशी पाडवते आणि जरी असाच उपाशी राहील आणि पोटाने खाईन नाही तर माझी 1 महिन्यात माझी मयत निघत. रात्री सांगून ठेवलं किले स्वयंपाक बनवायचा आणि माझा डबा तयार करून दे. मला एका कास्तकाराची कामाला जायचा माहित नाही तिचा स्वयंपाक झाला नाही झाला डबा नाही आवाज देऊन नाही जाऊ. अरे घरात मोबाईल शिंगाई डबा झाला असाल तर घेऊन ये आणि मला जेवण दे. बाबा तिकडे ये ना तिकडे नाली थोडी चालली तू या कोण फसवतो आता रात्री तुला सांगणार मी देवा काय झालं काय झालं बाबा झाला का सांग ना. कारभारी हो सारख्या मला उलट्या होऊन राहिल्या उलट्या होऊन राहिल्या तर सीध्या करणार सीध्या कर. मला सोंगा सांगतेस का 15 वर्ष झाले मला लग्नाले तू एक नखरे मला माहित आहेत. मी सांगितलं रात्री डबा झाला स्वयंपाक झाला का म्हणून स्वयंपाक झाला नाही आणि डबा तयार नाही झाला कारभारी म्हणून सोंगा सांगलीस म्हणून सोंगा उपादत आली रे माई आजी कारभारी सारखे मला कोरड्या उलट्या होऊन राहिल्या काय माहित काही समजत. समजलो मी माई आजी म्हणे बापूरे म्हणे उलट्या झाल्यानं काय पडलं नाही तर समजून जा म्हणे तो साल जमला. 15 वर्ष झाले माझ्या लग्नाले अजून पोट्टा बाट्टा साल झाला का. जो साल येते मात्र साथ जाते काय बोलतो मात्र हात जाते. कोरोनाचे 2 वर्ष होराबाद गेले आता 24 आणि 23च्या बावडीवर काम जमला मग कायचं काम जमला. गजानन बाबा दर्शन घेतला सारखी बडबड 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 लावून राहिल्या इकडे बायको मछलीवाणी तडपून राहिली तुमची बाजूला माझ्यावर बरोबर लक्षच नाहीये. लक्ष नाही माझे लक्ष नाही हो लक्ष आहे म्हणून तो असा झाला. लक्ष नाही म्हणते काम बघू नका इकडे. तुझी काय आंबट खायची इच्छा होते का. खायचं आंबट व काही नाही वाटत तुम्हाला. कोणी बाया असे झाल्या म्हणजे आंबट खाते कोणी गोड खाते कोणी माती खाते कोणी कोळसे खाते. इच्छा होते का असं मला काही नाही वाटत व कारभारी हवा तब्येत कशी तरी वाटून राहिली व आपण नको. गणपती बाबा हनुमान बाबा दर्शन माझ्या घरी घेतला रे पण काही हरकत नाही तुलाही मी चांगल्या मानादारानं जेवण करीन 5 गाव. कारभारी हा माझी तब्येत जरा जास्तच खराब वाटून राहिली कुठेतरी घेऊन चालावं मला. आई जावाची गरज नाही कोणा मी जातो एका बाईला घेऊन येतो आणि तिला विचारून पाहतो बरोबर आहे काय. बाईला घेऊन येतो काही बाईले वगैरे बोलवू नका दवाखान्यात घेऊन चला मला लवकर. तू टेन्शन घेऊ नको. अरे बाबा 15 वर्षाच्या पोटाला असं झालं आणि मी दवाखान्यात नाही मी दवाखान्यात देतो चला थांब थैली घेतो. हो घेऊन या लवकर. बायकोची इकडे तब्येत आहे बडबड लेबड लेबड लावते दिसते खायची सवय हो का लेबडे. अहो या ना बघू नका तुला आई का की काढूनच देतो. आई आजी म्हणे की नाही आपण म्हणे अशा कोरड्या उलट्या होल्या समजून जावा म्हणे तो साल जमला आणि खरंच हा साल जमला. जो साल येते मात्र साथ जाते. चल दवाखान्यात सामान घेतला दवाखान्यात चाल. काय आहे हे ब्लँकेट होते हे बोत्र्या ब्लँकेट कायले पकडल्या कायले पकडल्या. अहो कशाला पकडल्या आम्हाला जातो कोणा दवाखान्यात. आता मग तुला दवाखान्यात डॉक्टरनं म्हणलं का भरती करा लागते तुला भरती करीन तू दवाखान्यात झोपशील आणि मी कोणी झोपीन. अहो त्या दवाखान्यामध्ये सगळी राहण्याची सुविधा उपलब्ध आहे वाटली म्हणजे मी दवाखान्यात झोपू. हो झोपत आणि कोरोना आपल्या घरात राहणं कोरोना आहे ना सगळे कोरोनाचे पेशंट होते. दवाखान्याची काय गरज नाही. आणि हा पोता कायला घेतल्या
थंडीचे दिवस आहेत ना. तर काय झाला? तू बेडवर झोपशील मी पोत्यात ठसतो म्हणजे. हा चाल. अहो काही करा पण चला लवकर. हा. कारभारी काय नाही जाऊ. करावं काहीतरी ऑटो वगैरे करा. हा ऑटो वगैरे करा म्हटलं. ऑटो करू. हो कुणाला ऑटो चालवतात ते साजरे रीतीने. पाहून तर टाइम किती झाला. सगळे ऑटोवाले बेवडे आहेत. मी नाही पहिले लिहित नाही पहिले सांगते. माझी आता दव्या देणार. लवतेच लवतेच काय रे. आणि कमी जास्त झाला आणि हाय साल मला बाहेर गेला तुला मी असं 2 जीवाच्या बाहेर नाही जावं का. आस्तीनं चाललं. चल काहीतरी करा ना ऑटो वगैरे. तू बस स्टँड वर पैदल चाल मग ते तुम्ही एसटी. बरं दवाखान्यावर तरी सुखाने जाऊ दे. काय गडबड नको. रस्ता गड्डेचा आहे. ट्रॅक्टर जाते ट्रक जाते. गड्डे बनले चांगली पाच चाल आणि खालखोल लाट गेली आणि कमी जास्त झाला मग तू आज ना मी. हा चाल. लाल अक्षरात लिहिलं आहे. अरे अरे देवा परमेश्वरा ईश्वर भगवंत नारायण विठ्ठला पांडुरंगा. तू बोलला नाही का? अरे तुला सांगलं ना आदळ आपण नको करू म्हणून. आधीच माझ्या बापाने मला सांगून छापल्यावर नको पाहू दे म्हणून. अरे काय झालं. त्या जीवाचा सत्यानाश मांडले. काय झालं सत्यानाश. त्याच्या काही नाही वाचता नाही येत एवढा. नाही मी आता बाजू मला समजत नाही. फक्त येतात डॉक्टर राहायचं म्हणून माहित आहे. अहो कारभारी तिथं का लिहिलाय. का लिहिलंय. पशु वैद्यकीय दवाखाना. मी काही गाई म्हैसले का. या ढोराईच्या दवाखान्यात. हा ढोरा जागा काय माणसाचे 10 घेतात. दवा ढोराचा एक घेऊन गेला. त्यात काय इंजेक्शन तुम्ही घेतले असतात. नाही तिकडे येता झालं होतो. त्या बहिणी तर माणसाचा दवा काढत होता. थोडी बदल घेतो. काही रंगाचे लोक येते. काही रंगाच्या बाया येते. ए पगले आणि कोणाची नजर गेली आणि कमी जास्त झाला. गरमी होते मी झाकत फुकत आहे. मी नाही झाकत वरते ना. नको जाऊ. आपली सरी करतात. थंडीची वेळ आहे. कानाला थंडी लागत अशी कानाने बांधून ठेव. अरे हवा लागली ना. हवा गेली म्हणजे कमी जास्त झाला म्हणजे त्या जीवाचा सत्यानाश मांडला. घे घे टाकतो घे. हवा नाही लागली घे टाकतो घे. पाहिल्याच्या बहिणीचा बुजाड हे पराठी नेऊन ठेवतो बुजाड. हा पराठी कसा असा हात कर म्हणजे बुजाड म्हणजे असा आहे पांढरा बुजाड. हा येत जा खात जा. तुले पाहून मले केलं माया बापाचं का गेलं. येत जा खात जा. हे ते टाकून पुढे ठेव. मी डॉक्टर हात मारतो. डॉक्टर ओ डॉक्टर इकडे ये लवकर. कामाला डॉक्टरच म्हणलो ना. अहो तसं नाही म्हणायचं. कसा म्हणो. डॉक्टर साहेब जी. हो महासाहेब आहे. जी डॉक्टर महासाहेब आहे असाल आपल्याकडचा. तो डॉक्टर हो दवाखाना आमचा तो. हे डॉक्टर चल घर के बाहर निकल. दवाखाना दे. डोंट क्राय. नॉट इज युअर हाऊस. गव्हर्नमेंट हॉस्पिटल अंडरस्टँड. हो बस स्टँड वरून चालवती. बाय बस स्टँड वरून चालव. बरे बरे बस स्टँड हो जी. वरून तुम्हाला काही कळणार नाही. हा कोण पेशंट घेऊन आला. पेशंट हे आणलो. ह्या म्हणजे कोण. माय बायको. हो तर तुमचे मिसेस माझी आहे. मा केसेस नव्हे बायको. बरे तुमची बायको. बाई 15 वर्ष झाले माझ्या लग्नाला. जो साल येते मा तसाच जाते. पण 23 ना 24च्या मधात बरोबर जमला. म्हणजे काही प्रॉब्लेम आहे यांना. बाबरी म्हणजे आता 15 दिवस झाले उलट्या होऊन राहिले. हो म्हणजे गुड न्यूज आहे. हा तुम्हाला बाई पेढे देईल. मी नक्कीच नेणार. उलट्याची बिमारी आहे. हो समजते ना. हो ह्या उलट्या समजते. समजतात तर. बाई हा अशा काही तुम्हाला उलट्या झाल्या होत्या का. हे बघा
आम्ही अजून असं चान्सेस घेतलेले नाही. चान्स नाही घेतले. 32 मध्ये चान्स घेता, ते बघा 36 मध्ये नको घ्या. बरं बरं तुमचं बोलणं पुरे करा. हा. डॉक्टरांना आवाज देते. डॉक्टर म्हणजे तुमच्या वरचे आहेत का? मी त्यांच्या हाताखाली राहते. अच्छा. हो. बोलवा बोलवा. रासर 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 रासर. हे बघा आपल्याकडे एक उलटीचं पेशंट आलेलं आहे. हो लेडीज आहेत त्या. एक काम करा, अगोदर चेअर घ्या तुम्ही. साहेब रामराम घे. नमस्कार बोला. यायला आणलं मी. कोण आहे पेशंट? माझी बायको होती. अच्छा तू 15 वर्ष झाले बाबाजी माझ्या लग्नाले. बरोबर. तो साल येते मला तसाच जाते. बरोबर. पण जमत नव्हता. आता उलटे होत राहिले. बरं कार्यकर्ता आहे म्हणून आलो. त्यांचा ट्रीटमेंट करायचं आहे ना? हो या बसा. पेशंट कोण आहे? काय मग मी जांच कोणाची करू? माझी करा. मी का पागल झाला का? काहून? पेशंट ह्या जात माझी करा. काहून? पेशंट माझ्यापासूनच झाले. इकडे वा. तुम्हाला काही समजते का नाही? मध्ये तपासल्यामध्ये तुला करंट समजते. हे माझ्यापासूनच झाला. तुम्ही इकडे होता का नाही? चुकलाय. तो आम्ही आपल्या आपलीच गाडी वाजवते. बिलकुल एक शब्द नाही बोलायचा. काम नाही बोली. बडबड लावलंय तर नुसतं लेंबड करते. आता बस ना. हे बघा, मला तुम्ही ट्रीटमेंट करून देता की नाही? शांत राहा बिलकुल. मला जांच करू द्या, नंतर मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. ठीक आहे? बसा बसा. साहेब अरे त्याचं नाही आहे, त्याचं नाही साहेब, काहीच नाही. आघात काहीच नाही आहे. अधिक काय आघात आपल्या डोक्याने बांध लावता. अधिक अंदर आहेत का? त्याचं नाही आहे. म्हणून काय मुले दवाखान्यात जायचं. तो खोटी ना खोटी तपास आहे. अरे त्याचे मी नाही केलं ते तपास म्हणून केला असं लागतं. तो खोटी तपास आहे. काय तपासतो? ते डॉक्टर साहेब त्याला समजत नाही का? एक शब्द नाही बोलायचा. जिथं तपासाची इच्छा असेल तिथं तपासतील. तुम्ही एक काम करा, दुसरे पेशंट वाट पाहून राहिले. साहेब हा पेशंट तपास म्हणते ना. मा काय जाते जेतं म्हणते त्याचं तपास. मी इकडे पाहतो लागत. साहेबजी अजी माझे मिस्टर नाही का थोडेसे समजत नाही त्यांना जी. हो जी हो तपासून घ्या जी. चोप बसा. तू आहे घेते घेते साहेब बोला, आता बोला, काय म्हणता तुम्ही? मला तुमचा तपासून हो जमूनच तपासल्या. ठीक आहे ना? आहेत ना? काय? अच्छा इकडे इकडे इकडे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय होजी का तुमच्या पत्नीला काय दिवस वगैरे असतील? हा दिवस असे आज म्हणलं. नाही ना, तसं काही नाही आहे. तसं काही नाही. त्यांना डायरिया झालेला आहे. मलेरिया पासून डायरिया झाला. ते नाही आहे. नाही नाही तसं नाही. मलेरिया झाला. हो आता मला दुसरा नवरा करायला लागते. दुसरा नवरा कर. पुढे काढू का? मला पोरगा नाही आहे म्हणून त्याला तपास. ते नाही आहे मला म्हणून झटका. तू दुसरा नवरा कर. मला वाटलं मी आता दुसरा. बरं तुम्ही शांत राहा. त्यांची आता त्यांना इंजेक्शन वगैरे लावायचं बघा. तुम्ही गप्प बसा. ठीक आहे? हा मॅडम एक काम करा, पेशंटला एक इंजेक्शन लावा. कोणतं? झोप्रोमेसिनचं इंजेक्शन लावा. ठीक आहे? आणि त्याला 3 दिवसात गोळ्या द्या. परत 4थ्या दिवशी बोलवा आणि उकळून पाणी पिण्याकरता सांगा. ओके. मला मेसेज आलेला आहे, मी मीटिंगला जात आहे. मीटिंगला चालला? हो येतो मीटिंगवर. कोणी चालले? मीटिंग मोठी. अरे बाबा आमच्या अधिकाऱ्यांचा फोन जेव्हा येतो तेव्हा आम्हाला जावं लागतं म्हणजे meeting. अधिकाऱ्याच्या फोनाला का मिटिंगला चालल्या? हो. महिन्यातून 30 दिवस हो. बाहेरच्याच मिटिंग आहे. अरे घरची मिटिंग काही करता? घरच्या मिटिंग नाही करा का? मॅडम बाई हे साहेब कोण आहेत? ते माझे मिस्टर आहेत.
म्हणजे हे तुमच्या वरचे आहेत? ते माझ्या वरचे आहे. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुमच्या वरचे आहेत ना ते? Yes. अच्छा, ते तपासते. Yes. अरे तुम्ही खूप असता. तुमच्या माझी ते तपासते आणि तुम्ही खूप असता. तर बाई, हे तुमच्या वरचे आहेत नाही? हो. तुम्ही त्याच्यावर तर कधी व्हाल? तुम्ही त्याच्यावर तर कधी व्हाल? जाऊ शकते ना. कधी? त्यांच्यापेक्षा मी मोठी डिग्री घेतली ना, तर मी त्यांच्या वर जाऊ शकते. म्हणजे तुमच्या दवाखान्यात डिग्री